देशामध्ये फायनान्स सेक्टरमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे, तर ती डेव्हलपमेंट दृष्टीने टेक्नॉलॉजीचं फार महत्त्व आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे आता आपण जे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर त्या दृष्टिकोनातून आपल्या इथे ज्या वित्तीय सेवा देणाऱ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडून टेक्नॉलॉजीचा वापर बऱ्याच प्रमाणात होतो. आणि जसं मॅनेजमेंट आणि मार्केटिंगमध्ये म्हटलं जातं की ब्रँड नेम इज मोर दॅन कंपनी नेम, तर त्याचप्रमाणे आपल्याला पॉलिसी बाजार आणि पेटीएम ही दोन नावं माहिती आहेत, पण त्याच्या कंपनी आहेत PB फिनटेक कंपनी आणि दुसरी 197 कम्युनिकेशन लिमिटेड. ही दोन नावं म्हटली तर आपल्याला पटकन समजून येत नाही. ज्या लिस्टेड कंपन्या आहेत स्टॉक मार्केटमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये, तर या दोन्ही कंपन्या म्हणजे PB फिनटेक म्हणजेच पॉलिसी बाजारबद्दल आपण बोलतोय, आणि उदाहरणार्थ आणि 197 कम्युनिकेशन ही पेटीएम कंपनी. आता या दोन्ही कंपन्या ज्या त्यांचा जो विस्तार होतोय हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणजे उदाहरण द्यायचं झाल्यास की पेटीएमची उपकंपनी जी आहे त्यांनी सिंगापूरमध्ये नवीन एक स्वतःची अजून एक कंपनीचं स्थापना केली, आणि त्याचा मूळ उद्देश होता की सिंगापूरमध्ये पेटीएमद्वारे जे काही व्यवहार होत आहेत ते व्यवसाय दृष्टीने सुलभता यावी. तर अशाच दृष्टीने अनेक गोष्टी केल्या जातात. त्यासोबत म्युच्युअल फंडसोबत सुद्धा त्यांचे टायअप होतात की त्याच्यातनं मायक्रो SIP जे आपण म्हणतो ₹250 पर SIP सुरुवात करणं दरमहा, या दृष्टीने सुद्धा. तर थोडक्यात सांगायचं असं आहे की आपण जेव्हा फायनान्शियल सेक्टरचा जेव्हा विचार करतो, फायनान्शियल सर्व्हिसेस, तर फायनान्शियल सर्व्हिस क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या आहेत तर यामध्ये या प्रमुख कंपन्या येतात, आणि आपण याला फिनटेक म्हणतोय कारण या फायनान्स अधिक याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा भाग सुद्धा येतोय, आणि त्या दृष्टीने यांची पावलं उचलली जातात. बरोबर आहे. तर हा जो एक भाग येतो. आणि अजून आपण जेव्हा आपण म्हणतो की गुंतवणूक होते, तर गुंतवणूक करताना सुद्धा आपल्याला एक ध्यानात घेतलं पाहिजे, जो मगाचा मुद्दा होता गुंतवणूक समुपदेशन, की आपला जो व्यक्ती स्वभाव आहे तो व्यक्ती स्वभाव आपण ओळखूनच आपण केलं पाहिजे. अदरवाईज आपल्याला नफा झाल्यावर आपण ती नफा वसूल केल्यानंतर आपले पैसे खर्च होणार आहेत. बरोबर. आणि एक त्या बिहेवियर मधला एक फॅक्टर अजून एक येतो की आपण एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो, म्हणजे आपण म्हणतो की म्युच्युअल फंड हे का फायदेशीर आहे गुंतवणुकीसाठी. आपण या वर्षी आपण जर असं हे घेतलं, ॲझम्पशन केलं की आपण शेअर घेतले, त्यातनं 15-20% रिटर्न मिळाला, ते शेअर विकल्यावर आता कुठले शेअर, हा जो एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतो. किंवा ते शेअर आपण लॉंग टर्ममध्ये ठेवले तर दर वर्षालाच आपल्याला त्याच स्टॉकमधनं 15 ते 20% रिटर्न मिळणार आहे का, हा एक मोठा प्रश्न असतो. बरोबर. त्यामुळे दीर्घकाळ गुंतवणूक त्यासोबत व्यक्ती स्वभाव या अनेक फॅक्टर एक साथ येतात, आणि त्याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. बरोबर.